फक्त वाटीभर साखरेपासून अशी उपवासाची शेंगदाण्याची चक्की आणि शेंगदाण्याची तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी एकदा नक्की तुम्ही ट्राय करा. तर बघा, अगदी साधी सोपी आणि कोणत्याही प्रकारचा पाक न करता अगदी साधी सोपी रेसिपी आहे. त्यासाठी शेंगदाणे असे भाजून घेऊन असे त्याची डाळी तयार करून त्याचे असे बारीक असे कूट तयार करून घ्यायचे आणि बर्फी तयार करण्या अगोदर ताटाला असं तूप लावून ठेवायचं. बारीक गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घ्यायची आणि ज्या वाटीने साखर टाकली आहे त्यानेच अर्धी वाटी एवढं पाणी टाकायचं आणि ते मिश्रण अगदी एकसारखं असं हलवून घ्यायचं. त्यानंतर बघा, आपल्याला कोणताही पाक तयार करायचा नाही, फक्त त्या पाण्यामध्ये आपल्याला साखर वितळून घ्यायची आहे आणि साखर विरघळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे शेंगदाण्याचे कूट टाकायचे आहे आणि एकसारखे असे हलवून घ्यायचे आहे. आणि बघा, कोणत्याही प्रकारचा पाक न करता आपल्याला अशी ही बर्फी तयार करायची आहे. अगदी साधी सोपी अशी बर्फी आहे. त्यानंतर बघा, बारीक गॅसवर हे सर्व मिश्रण एकसारखं असं हलवून घेतल्यानंतर ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि एक 10 मिनिटासाठी आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. आणि ह्या रेसिपीचा पूर्ण व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केला आहे. खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि बघा, त्यानंतर त्याच्यावर घरात जे काही ड्रायफ्रूट्स असतील, जे उपवासाचे ड्रायफ्रूट्स असतील ते त्याच्यावर खिसून घ्यायचे आणि आपल्याला जशा आकारामध्ये ह्या बर्फ्या पाहिजेत त्या आकारामध्ये ह्या कट करून घ्यायच्या. अगदी कोणालाही जमेल अशी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करा.